आज महाडमध्ये सहल आलेली आहे. मी सुरक्षा पोलीस स्टेशनवरून त्यांची इंटरव्ह्यू घेतो. तर तुम्ही कुठून आला? महाडमध्ये काय काय बनवतो? आम्ही ना नाशिकहून आलो सर. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य संग्रामात अनमोल कार्य करणारे थोर स्वातंत्र्य सैनिक रणजित वसंतराव नारायणराव नाईक यांनी आपल्या देशाला इंग्रजांच्या पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळावं यासाठी फार मोठे प्रयत्न केले. त्या थोर क्रांतिकारकांच्या नावाने चालवली जाणारी आमची क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शैक्षणिक संस्था आहे. त्या शैक्षणिक संस्थेची आपल्या आदर्श प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाची सहल आम्ही आज कोकणात घेऊन आलेलो आहोत. खरं तर सहल आणण्याचा उद्देश म्हणजे आपल्या पूर्वजांनी जो काही पराक्रम केलेला आहे तो पूर्वजांचा पराक्रमी थोर असा इतिहास आपल्याला कळावा आणि त्यातूनही आपल्याला काही शिकता यावं यासाठी आम्ही हा शैक्षणिक सहल हा प्रयोग दरवर्षी करत असतो. महाडमध्ये काय पाहिजे? महाडमध्ये आम्ही भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या चवदार तळ्यावरती बहुजनांना ते पाणी मिळावं त्यासाठी एक स्वातंत्र्याचा संघर्ष त्या ठिकाणी केला. एक फार मोठं आंदोलन त्या ठिकाणी केलं. चवदार तळ्याचं आंदोलन आज इतिहासात अजरामर आहे. अशा चवदार तळ्याला आम्ही भेट दिली. यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे तो पुतळा या ठिकाणी बघितलेला आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे काही संग्रहालय आहे वाचनालय आहे त्या ठिकाणी जी काही पुस्तकं आहेत त्या पुस्तकांची ओळख आमच्या विद्यार्थ्यांना व्हावी त्यासाठी सुद्धा आम्ही भेट देणार आहोत. अतिशय छान अनुभव आम्हाला या महाडमध्ये आलेला आहे. कारण खरं तर मी महाडकरांचं एक मनापासून कौतुक करेन की आज आम्हाला राहण्याची व्यवस्था नव्हती. आम्ही एक पूर्वनियोजित आमचं कुठलंही प्लॅनिंग नव्हतं तरी आलो. या ठिकाणी मॅडम भेटल्या, हॉटेलच्या मालक श्रीमती मॅडम भेटल्या. मॅडमांनी आम्हाला निवासाची व्यवस्था करून दिली. जेवणाची सुद्धा खूप छान व्यवस्था करून दिली. त्याबद्दल मी महाडकरांचं मनपूर्वक धन्यवाद देईन त्यांना. आज बघा लहान लहान मुलं आली आणि एवढ्या लांबून आले पण तकलीफ नाही कारण ते महाड एवढं चांगलं आहे बघायला आणि ते सर्व जे ऐतिहासिक सर्व जे आहेत ते बघितले त्यांनी आणि आम्ही त्यांचा स्वागत करत आहोत महाडकरी. आणि तुमचा किती दिवस राहणार तुम्हाला इथं ठेवण्याची सोय केलेली आहे त्याच्याबद्दल तुमचा आभारी आहे. सर्व टीचरचा आम्ही आभारी आहोत ते इथं आलेत आमचे महाड बघितलेत त्याच्याबद्दल आभारी आहोत. धन्यवाद सर.